टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोली तालुक्यासाठी असलेले 2 महत्त्वाचे तलाव मंजूर करून घेतलेत. दिग्रस आणि सुकळी या तलावांना आज झालेल्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. या तलावामुळे जवळपास 2000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. यापूर्वी कयाधू आणि पूर्णा नदीवरचे बंधारे मंजूर केल्यामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या बंधाऱ्याचं बांधकाम सुरू झालंय. हिंगोली जिल्हा सिंचनाखाली आणण्यासाठी आमदार मुटकुळे हे प्रयत्न करत आहेत. 6 महिन्यापूर्वी सुकळी आणि दिग्रस या 2 तलावाचा प्रस्ताव घेऊन मुटकुळे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते. मात्र त्यावेळेस हे तलाव निकषात बसत नव्हते. मात्र मुटकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केल्यानंतर हे तलाव निकषात बसवण्यात आले आणि अखेर आज कॅबिनेटने या 2 तलावांना मंजुरी दिली असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. 2016ला तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात त्यावेळेचे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय विद्यासागरराव ह्या दोघांनी मिळून आमच्या जिल्ह्याचा परभणीतून अनुशेष वेगळा केला आणि हिंगोलीचा तो मान्यसुद्धा केला 15,000 हेक्टर आणि त्याप्रमाणे कामही सुरू झालं. कयाधूरले बंधारे असो किंवा वसमत तालुक्यातले गोदा पूर्णे नदीवरले बंधारे असो याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि मागच्या 6 महिन्यापूर्वी आम्ही हे 2 प्रस्ताव नेले होते सुकळी आणि दिग्रस तलावाचे. पण ते प्रस्ताव आमच्या नॉर्म्समध्ये बसत नव्हती. शासकीय नियमाप्रमाणे 1,07,000 रुपये एका एकरची किंमत आहे. सरकार तेवढा खर्च सरकार देत आहे. पण आमचे 2,87,000 रुपये एकरी एवढा खर्च ह्या तलावांना लागू लागला. त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्याकडे मी गेल्यानंतर त्यांना मी समजून सांगितले की साहेब अशी स्थिती आहे, आमचा जिल्हा आपणच अनुशेषात आणलेला आहे, मान्य आपण केलेलं आहे, आम्हाला यामधून सूट आपण दिली पाहिजे. आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विचार विनिमय करून आम्हाला जी किंमत शासकीय एकरी असते ती किंमत अनुशेषाचे जे जिल्हे आहेत, मग त्यामध्ये आपला यवतमाळ असो, वाशिम असो, अकोला असो, हे जिल्हेसुद्धा सिंचन अनुशेषाच्या खाली आहेत आणि आपला हिंगोली जिल्हा आहे. म्हणून या 3-4 जिल्ह्यांना त्यांनी या नॉर्म्समधून सूट केली. आज आमच्या एकरात किती पैसे लागू शासन आम्हाला ते देणार आहे. महाराष्ट्राचा कायदाच त्यांनी या माध्यमातून केला. आणि आज सकाळी आपल्या राज्याची कॅबिनेटची बैठक असते, मंत्रिमंडळाची बैठक असते. ह्या बैठकीत हे दोन्ही आमचे तलाव दिग्रस त्याची 7.10 दलगमी एवढी क्षमता आहे आणि सुकळी याची सुद्धा 5 दलगमी एवढी क्षमता आहे. ह्या दोन्ही तलावांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आताच्या 1 वाजता ही बातमी राज्याचे मुख्य सचिव यांच्या पीएनं मला सांगितली की आपले दोन्ही तलाव हे मंजूर झालेले आहेत. त्यासाठी 124 कोटी 36 लाख हे दिग्रससाठी, 90 कोटी 61 लाख हे सुकळीसाठी हे असे तलाव आपले मंजूर झालेले आहेत आणि लवकरच त्याची कामं या वर्षात सुरू होतील अशी अपेक्षा आहे. आणि या दोन्ही तलाव मिळून आमची जवळपास 2000पेक्षाही जास्त जमीन सिंचनाखाली येणार आहे. म्हणून त्याचा विशेष आनंद आमच्या शेतकऱ्यासाठी आजचा दिवस आहे.